हा संघर्ष माझ्या बाबासाहेबांनी सुरू केला, आता तेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. तुझ्या या संघर्षात मला तुझी आयुष्यभर साथ द्यायची. तुझ्यासोबत निघून येणं, आंतरजातीय विवाह करणं याला सुद्धा एक विद्रोह म्हणतात. जय भीम. जय भीम बोलतेस ना, गोड दिसतेस. अकरा एप्रिलला रिलीज होणारा हा सिनेमा जय भीम पॅन्थर एक संघर्ष, संतोष गाडे आणि प्रकाश सेंगारे यांनी आज आपल्याला लाभलेल्या या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सत्कार करण्यासाठी सुद्धा एकमेकांना इथे आग्रह केला जातोय. इतके सगळे एकमेकांशी जुळवून घेतलेले आहेत सगळ्यांनी. भिक्षू संघामधला एक छोटासा भक्तिजी आहे. भगवान बुद्धांनी या जगाला, फक्त भारत देशालाच नाही तर या जगाला प्रेम, मैत्री, करुणाचा आदर्श शिक्षण दिलेला आहे आणि तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा आमचा भिक्षू संघाचा सदैव प्रयत्न असतो. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जय भीम हे जे नाव आहे, खरं पाहिलं तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इथल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं. इथल्या सर्व घटकांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला, जो की त्याच्यामधला असलेला गुण, त्याला विकसित करण्याचा हे केवळ संविधानामुळे. आणि संविधान जे दिलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या नावाचा जयघोष करणं हा सुद्धा चांगला संदेश पसरवणं आहे. आणि ज्या काही या चित्रपटामध्ये ज्यांनी दिग्गज कलाकारांनी सुंदर असं काम केलं, आनंददादांनी गीत सुद्धा खूप छान गायलेलं आहे. आणि विशेषतः या ठिकाणी भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांचे नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अशा पिक्चरला उपस्थित राहणे, शुभेच्छा देणं म्हणजे आम्ही जग जिंकल्यासारखं आहे. याबद्दल आपल्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. आणि या दोन्ही गाण्यांना ज्यांनी शब्द दिले आहेत ते म्हणजेच या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक, त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. निशांत धापसे, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. जय भीम. खूप आनंद होतोय, अगदी मन असं भरभरून आलंय. एकतर लहानपणापासून आम्ही आनंदाचे फॅन आहोत. अगदी मिठू मिठू बोलायला बसणं ऐकत सगळ्या. पण आज खरंच इतकं छान वाटलं. एवढी मोठी सगळी चित्रपटातली कलाकार मंडळी. निशांत माझा फार जुना मित्र आहे, तर आमचे खूप स्नेहाचे संबंध आहेत. आणि हे कथा लिहिण्याच्या सुरुवातीपासून आमचं एकमेकांचं बोलणं व्हायचं. आणि आम्ही एकाच गावचे आहोत. आणि माझं ज्या पद्धतीने मी नाटकं आणि सिनेमे केले, तर ते सगळ्यांच्या आशीर्वादाने, गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आज 5-6 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आणि हा सिनेमा करताना आज माझं वय 45 असेल, पण मला खरंच 90चे दिवस आठवले. आणि जयंतीला ज्या पद्धतीने मी जात होतो, रस्त्यावरती नाचत होतो आणि ते काय आनंद सोहळा करायचो. आज इतकं भरून आले की आज पुढे अनेक वर्षांसाठी आनंदाचा आवाज लाभला आणि आज आनंदाचा दिसत आहे. ही मला म्हणजे फार मोठी अचिव्हमेंट आहे. तर खूप आनंद होत आहे. आणि निशांतचा आणि एकंदरीत संपूर्ण टीमचा यामागचे सातत्याने 1-1.5-2 वर्ष कष्ट सुरू होते. निर्मात्यांनी एवढी मोठी साथ दिली, तर खूप आनंद होते. प्रेक्षकांनी प्लीज चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा. आणि माझी जी म्युझिकल टीम आहे, सिद्धांत बोरावके, संबित वाघमारे, तुम्ही पण रंगमंचावरती या. प्लीज व्यासपीठावर यावं. संगीतच्या सगळ्या टीमला मी इन्व्हाइट करते. माझ्या आयुष्यामधलं जयंतीचं गाणं मला ज्यांनी कुणी निवडलं असेल त्यांचं मी पहिल्यांदा फार फार आभारी आहे.
की हा आवाज जयंतीच्या गाण्यासाठी आनंद शिंदे परफेक्ट आहे. आणि खरोखरच बाबासाहेबांमुळेच आपण एवढ्या मोठमोठ्या जागेवरती आहे. आणि भंतेजींचं सुद्धा मी आभार मानतो यासाठी, कारण एक गुरु आहेत, धम्मगुरू आहेत. त्यांनी ही डेअरिंग केली की समाजापुढे पॅन्थर काय होता हे खरं म्हणजे नेते लोकांनी करायला पाहिजे. दिग्गज नेते लोक आहेत. एक एक जर बघितलं तर असे पॅन्थर ह्याच्यापेक्षाही चांगला हिंदीतून झाला असता. पण गुरुजींनी, धम्मगुरूंनी जो डेअरिंग केली त्याबद्दल मी तुमचं फार फार आभारी आहे, ऋणी आहे. आणि यासाठी मला आपण निवडलं त्याबद्दल खरोखरच आभारी आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे पोपटापासून आत्तापर्यंत मला तो काळ आठवला की पोपटाचं गाणं ज्यावेळेला बाजारात आलं तर सगळे म्हणायचे हे प्रल्हाद शिंदेच्या पोरांना पोपटाशिवाय दुसरं काही येत नाही. पण मला आज स्वाभिमान आहे की शिंदेशाही परिवाराने बाबासाहेबांचं नाव इंटरनॅशनल लेवलला आणून ठेवलेलं आहे. आणि मी त्यांच्यामुळे मी कुठेही जात लपवलेली नाही. आज तागायत तुम्हाला घेऊ वाटलं तर घ्या, नाही घेऊ वाटलं तर काही मतलब नाही आपल्याला. पण मजबूर केलं बाबासाहेबांसाठी. आज प्रत्येक पिक्चरमध्ये माझा मुलगा आदर्श दिसतो. जे काही माझे स्वप्न असतील, ज्या काही पुरस्कार मला मिळायचे असतील ते माझ्या मुलापासून त्याच्यामध्ये मी पाहतो की हे मला मिळालेलं आहे, जे आदर्श कमवतो आहे. आणि खरोखरच त्याला 22व्या वर्षातच फाळके पुरस्कार मिळाला. बंधून जो आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे कोणालाच नाही मिळाला, तो माझे चिरंजीव आदर्श शिंदे यांना मिळाला. आणि त्याच्यामुळेच खरोखर ज्यावेळेला माझं ऑपरेशन झालं 3 महिन्यानंतर ती शूटिंग झाली, मानवंदना, भीमरायाला मानवंदना. आणि तो त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी हा कार्यक्रम मला करायचा होता आणि म्हणून मी जगलो. नाहीतर 16 मध्येच आनंद शिंदेची श्रद्धांजली आता किती असते माहित नाही. माझं ओपन हार्ट सर्जरी झालं, पण बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आणि काहीतरी अजून प्रेक्षकांना द्यायचं असेल तुमच्या आशीर्वादानं मी जगलो. आणि खरोखरच मला हे गाणं ऐकताना इतका आनंद झालेला आहे की मला असं वाटतंय की मी अजूनही जोपर्यंत जय भीम पॅन्थर राहणार आहे तोपर्यंत आनंद शिंदेचा आवाज हा जिवंत राहणार आहे. बाबासाहेब असेपर्यंत बोलावं तितकं कमी आहे. पण खरोखरच हा पिक्चर मी पाहिलेला आहे. तुम्ही थिएटरमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि ज्याप्रमाणे छावा चालला त्याप्रमाणे आपला हा छावा आहे आणि हा आपणच उचलून धरायचा आहे. तरच दुसरे प्रोड्युसर म्हणजे भंतेजींसारखे पुढे डेअरिंग करतील आणि अजून नवनवीन पिक्चर आपल्या सामाजिक कहाणीवरती समाजासाठी बाहेर येतील. प्रत्येक नेत्यांवरती आपला पिक्चर निघेल काढायचं म्हटलं तर. कारण प्रत्येक नेता हा संघर्षातून घडलेला आहे. तो लगेचच इतका मोठा नाही झाला, एवढा गोल्ड मॅन लगेच नाही झाला. कासारे साहेब, तुम्ही सुद्धा संघर्षातूनच घडलेले आहात. आणि म्हणून म्हणतो प्रत्येक नेत्यावरती आपला पिक्चर बनू शकतो आणि त्यांची छबी ही चांगली होऊ शकते समाजापुढे. म्हणून तुम्ही लोकांनी पुढे येऊन, नेते लोकांनी आपली ओळख समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करावा या पिक्चरच्या माध्यमातून. कारण बाबासाहेबांनी सांगितले माझी 10 भाषणं, माझ्या कलाकाराचे 1 गाणं बरोबर आहे. तर पिक्चरच्या माध्यमातून, करमणुकीच्या माध्यमातून हा समाज काय होता आणि आता कुठे येऊन ठेवलेला आहे हे सगळं त्या प्रेक्षकांना माहीत होईल, समाजाला माहीत होईल, एवढीच आशा बाळगतो. धन्यवाद. आणि निशांत धापशेसाहेब तुमचंही आभार. सर्व टीमचं या ठिकाणी ज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे सगळ्यांचं मी आभार मानतो. जे कॅमेऱ्याच्या बाहेर असतील त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे, की ज्यांनी स्पॉट बॉय पासून तर सगळे चहा पाणी देण्यापर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली या पिक्चरसाठी, सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. बरीच कलाकार मंडळी देखील आहे पडद्यामागे, पडद्याच्या आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे ती देखील. आणि त्यातील काही खास कलाकार, खास चेहरे आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहे. मी आता त्यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करते. यानंतर विनंती करते किंवा जाणून घ्यायचंय मला गौरव मोरे आपल्याकडून की आज ऑडियन्सला किंवा प्रेक्षकांना आज या व्यासपीठाच्या माध्यमातून काय अपील करशील या सिनेमासाठी? सगळ्यांना सप्रेम जय भीम. मी आता प्रत्येक आपण सिनेमा बनवत होतो, आपण प्रेक्षकांना एवढीच विनंती करतो की तुम्ही सिनेमागृहात या, सिनेमा बघा,
कारण कमर्शियल सिनेमा असतो, आर्ट सिनेमा असतो, पण आपला हा जो सिनेमा आता निशांतने लिहिलेला आहे हा सिनेमा प्रत्येकासाठी आहे. म्हणजे तरुणांसाठी आहे, म्हाताऱ्या पोऱ्या लोकांसाठी आहे, जे काय आता भविष्यात मुलं पुढे काय येणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आहे, प्रत्येकाच्या विचारांसाठी हा सिनेमा आहे. आणि निशांतने खूप विचार करून हा सिनेमा लिहिलेला आहे. तर आणि त्या लिखाणाच्या दरम्यान मी त्यासोबत होतो आणि आमची नेहमी चर्चा असायची. तर मी असं विनंती करेन की सगळ्यांनी एकदा नक्की जा, हा सिनेमा बघा, तुम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडेल एवढीच विनंती करेन. आणि अजून एक मला सांगायचं झालं की साहेबांचं गाणं वाजलं, सगळे थिरकले. माझी आठवणीमध्ये एक आता मला नेहमी मी निशांत दादाशी बोलत असतो, पण आता संधी मिळाली तर बोलून घेतो. पहिला आवाज माझ्या कानावर पडला तर फक्त साहेबांचा पडलेला आहे. मग आम्ही कवाली ऐकायला 22 नंबरला आपल्या पवईला इकडे तिकडे रिक्षाने जायचो, सगळ्या ग्रुपने जायचो, कवाली ऐकायचो. आज आपण सगळे बघतो की आनंद शिंदे साहेब बनलेले आहेत, पण ते रात्री 8 ते पहाटे 6 पर्यंत गाणं गायचे कार्यक्रमाने. आतापर्यंत शिंदे घराण्याने आपल्याला 45,000च्या वर गाणी दिलेली असतील आणि त्यांचा आवाज आला आणि कोणी थिरकू नये असं होऊ शकत नाही. आणि आमचं भाग्य समजतो की तुमचा आवाज आपल्या चित्रपटाला लागलेला आहे, त्याच्यावरती आता हे वर्षानुवर्ष 100-200 वर्ष चालणार आहे. त्यामुळे मी शिंदे साहेबांचं खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप योगदान दिलेलं आहे. तुमचा आवाज, तुमचं गाणं वाजलं तर कुणी असा व्यक्ती नाही की तो थिरकत नाही आजपर्यंत. तुमच्या मनापासून एक खूप छोटा आहे मी तुमच्यापेक्षा, पण खूप आभार मानतो तुमचे मी. धन्यवाद. थँक्यू सो मच. असला तरी मला असं वाटतं चिन्मय, खरं तर या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या स्वतःसाठी पण हा एक वेगळा प्रवास राहिला असेल. काहीतरी वेगळी गोष्ट तुम्ही या सिनेमाच्या माध्यमातून जी तुम्हाला वाटलं की ही मला काहीतरी वेगळी गोष्ट मिळाली ती आम्हाला जाणून घ्यायची आहे. कोरोनानंतर सगळ्यांचं जीवन बदललं आणि जी असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात दडलेली होती, भीती म्हणून, ती आता प्रगट झाली. म्हणजे 2021 नंतर एक वेगळाच काळ आपण बघायला लागलेलो आहोत. म्हणजे अगदी जग मोबाईलवर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठली पण गोष्ट चटकन रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला बघायला मिळते आहे. आयुष्याला 4G 5G हा स्पीड मिळालेला आहे, त्यामुळे आपला रिॲक्शनचा जो वेळ आहे तो खूप कमी झालेला आहे. हा खूप मोठा तोटा आपण फेस करतो आहोत. आणि यातच स्वार्थापोटी राजकारणाच्या नावाखाली एक खूप मोठे सामाजिक स्कॅम सुरू झालेले आहेत. आणि ज्या काही घटना या 5-6 वर्षामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत, हा त्याचा जिवंत पुरावा आहे. मी खोलात जात नाही, फक्त एकच सांगतो की अशा या सगळ्या घटनांमुळे बिथरलेल्या तरुणाईसाठी हा सिनेमा हा एक जबरदस्त सोल्युशन म्हणून पुढे येणार आहे. आणि खऱ्या क्रांतीची सुरुवात या सिनेमामुळे 100% होणार आहे. आपण फ्रेंच राज्यक्रांती बघतो आहोत, अमेरिकन राज्यक्रांती बघतो आहोत. मला असं वाटतं की आता जी महाराष्ट्रात सामाजिक क्रांती होणार आहे, पुढच्या काळामध्ये होणारच आहे. आता अराजकतेचा कळस आपण ऑलरेडी गाठलेला आहे, तो फक्त आणि फक्त जय भीम पॅन्थर या सिनेमामुळे. आणि अशा ऐतिहासिक सिनेमाचा खऱ्या अर्थाने एक भाग व्हायला मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि फक्त बाबासाहेबांची कृपा आहे. आणि इथून पुढे गुगलवर तुम्ही टाकलं की दलित चळवळीच्या संघर्षाची कथा, पॅन्थरची कथा म्हटलं फक्त आणि फक्त जय भीम पॅन्थरच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे सगळे जण जे आहेत ते खऱ्या अर्थाने रिअल हिरो आहेत. यांनी संघर्ष केलाय का असं मी म्हणणार नाही, संघर्ष सगळेच करतात, पण यांनी तप केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून जय भीम पॅन्थर. क्या बात है. आणि ही गाडी इथे थांबणार नाहीये. पॅन्थर 1, पॅन्थर 2, पॅन्थर 3 हे आपल्याला 100% अनुभवायला मिळणार आहे. आणि बंतोजींचं विशेष कौतुक, किती द्रष्टे पण असलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की सर भगवान बुद्ध म्हणजे बुद्ध तर भगवानच आहेत, पण बुद्ध ही अवस्था सुद्धा आहे आणि ती जेव्हा तुम्हाला प्राप्त होते तुम्ही काळाच्या पुढे बघता. त्यामुळे तुम्ही सिनेमा निर्माण करणं हे इतकं मोठं द्रष्टेपण आहे की मला असं वाटतं की तुम्ही खरोखर आद्यक्रांतिकारक आहात. आणि अशा तपस्वीचा आवाज आपल्याला लाभलेला आहे आनंदाला. इतकं ते संयमितपणे सगळ्या कलाकृतीकडे बघत असतात ना, कारण ते त्यांच्यातली कला खूप अशी आतून पेरलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचं तप मिळून हा पॅन्थर सुसाट सुटलेला आहे आणि तो आता पुढे असाच
गौडदौड करत राहणार आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे. मला वाटतं फक्त डायलॉग प्रोमो किंवा गाण्यातून नाही तर आता चिन्मय उदगीरकर यांनी अतिशय समर्पक शब्दात या सिनेमातून आपल्याला काय मिळणार आहे ते सांगितलेलं आहे. आणि खरंच आता उत्सुकता जास्त वाढली आहे गाणी पाहून, डायलॉग प्रोमो पाहून आणि आता आपण जे काही इथे मांडलेलं आहे, जी भावना व्यक्त केलेली आहे. एक फक्त खूप मोठा मिसिंग फॅक्टर आहे. सॉरी मी जास्त वेळ घेतोय जरा, पण ना निशांतचं खूप कौतुक करायला पाहिजे. प्लीज जोरदार टाळ्या निशांतसाठी, जोरदार टाळ्या. म्हणजे इतका स्थितप्रज्ञ माणूस, इतका ग्राउंड टू अर्थ माणूस आणि इतका अभ्यासू, खरोखर तत्वज्ञानाचा इतका अभ्यासू तरुण आजकालच्या काळात सापडणं शक्य नाही. या माणसाच्या लेखणीतून जे सिनेमे आलेत ना त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बरोबर ना रोहित दादा? त्यामुळे हा मी ज्याला कधी चिडलेलंच बघितलेलं नाहीये, ऑक्टोबरच्या उन्हाळ्यामध्ये सगळी धावपळ एकटा करत एक तंबूसारखा उभा होता आणि आम्ही कितीही शंका विचारो, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काहीही गोंधळ हो, हा तितकाच अविचलपणे, इतकाच शांत हसऱ्या चेहऱ्याने सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन घेऊन ते काम जोरदार वाजवत होता. असा दिग्दर्शक पुढच्या 10 वर्षामध्ये होणे नाही. त्यामुळे त्याने जे सहन केलेलं आहे, सहन करून त्याने जे माग केलेली आहे, त्याने मिळवलेलं आहे, ते लेखणीतून उतरलेलं आहे. त्यामुळे जे आतून येतं ना बॉस, ते 100% चालतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करणार म्हणजे कमाल करणार. मी आता दादांबद्दल बोलले तर मी बोलतो, माझा मोठा भाव आहे तो, आणि तो एकटा खूप धावपळ करतोय. आपल्या सगळ्यांना त्याच्या सपोर्टची गरज आहे, बस एवढं सगळ्यांना. नक्कीच सिनेमातून आम्ही जो संघर्ष पाहणार आहोत, आताच गौरव मोरे यांनी सांगितलं तसं पडद्यामागे देखील खूप मोठा संघर्ष झाला असेल हा सिनेमा तयार करताना. यानंतर मी संजय कुलकर्णी सरांकडे वळते की सर, आपल्यासाठी आपण या सिनेमाशी खरं तर कसे जोडले गेलात ते जाणून घ्यायचंय. तर उत्तम टीम. आता सगळ्यांनी सगळ्या पैलूंबद्दल सिनेमाचे बोलून झाले, तेव्हा फार काही बोलण्यासारखं राहिलेलं नाहीये. एकच पुन्हा एकदा बोलायचं ते म्हणजे 11 तारखेला थिएटरला भेटूया. यानंतर मी व्यासपीठावर पुन्हा एकदा येण्याची विनंती करते, ते म्हणजेच या सिनेमाचे निर्माते वदंत शीलबोधी खेरो आणि भिकू संख यांना देखील मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. त्यांच्यासोबतच संजय भाऊ खंडागळे आणि सिनेमाची इतर सगळी तंत्रज्ञ मंडळी, त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करणार आहे, कारण आपण एक बॉक्स अनवील करणार आहोत. निलेश